नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण होममेड कस्टर्ड पावडर कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घेतलेलं आहे 40 ग्रॅम कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्याचबरोबर मी घेतलेली आहे 40 ग्रॅम दूध पावडर आणि 50 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तर अगदी बाजारात मिळते तशी कस्टर्ड पावडर बनवण्यासाठी मी इथे पिवळा जेल कलर घेतलेला आहे. व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. तुम्हाला ज्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर करायची आहे तो फ्लेवरचा इसेन्स तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मी इथे काही फ्रूट्स घेतलेले आहेत. तर आता पुढची कृती पाहूया. तर त्यासाठी मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यापैकी अर्धी साखर मी घालते आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून ही साखर मी मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहे. आणि आता एका ताटामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ही साखर काढून घेते. सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी उरलेली साखर, कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आपण ते घालते आणि जी पिठी साखर घेतलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. अगदी बाजारात मिळते तशी कस्टर्ड पावडर बनवण्यासाठी याला पिवळा रंग येणं आवश्यक आहे, म्हणून मी अगदी 2 थेंब येलो जेल कलर फूड कलर जो आहे तर तो घालते. आणि हे आता मिक्सरवरती आपल्याला बारीक करायचं आहे. तर पहिल्यांदा जी साखर बारीक करून घेतलेली आहे त्यावरतीच आपल्याला हे दुसऱ्यांदा वाटून घेतलेली कॉर्नफ्लोअर आणि साखरेचं मिश्रण घालायचं आहे आणि याला चमच्याच्या मदतीने मिक्स करून आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो पिवळा फूड कलर आहे तर तो संपूर्ण पावडरला एकसारखा लागला जाईल. तर इथे मी चाळणीने चाळून घेते, पण जेल कलर जो आहे तर तो पटकन पावडरला मिक्स होत नाही. तर तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये इथे लास्टला थोडासा पिवळा कलर उरलेला आहे. तर हे मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेते, जेणेकरून सगळ्या पावडरला कलर लागेल. तर आता दुसऱ्यांदा तुम्ही पाहू शकता आपली कस्टर्ड पावडर अगदी मस्त परफेक्ट कलर आलेला आहे. तरी मी ही 2दा मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. तर ही वाटताना तुम्ही अर्धा चमचा पाणी घातलं तरीही चालेल. तर हे पहा, आपली कस्टर्ड पावडर होममेड बनवून रेडी आहे. अगदी बाजारात मिळते तशी आपली कस्टर्ड पावडर बनवून रेडी आहे. तर अगदी कमीत कमी खर्चात बाजारामध्ये आपण विकत आणतो त्याच्या डबल किमतीत किंवा त्याच्या डबल खर्चामध्ये ही पावडर घरामध्ये बनवून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता अगदी बाजारात मिळते तशी कस्टर्ड पावडर बनवून रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा ही पावडर घरी करून नक्की पहा आणि कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर आता याच आपण घरगुती कस्टर्ड पावडरपासून फ्रूट कस्टर्ड करणार आहोत. तर त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध, मी ते 2 ते 3 माणसांसाठीच फक्त फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. तर मी अर्धा लिटर दूध उकळवायला ठेवलेलं आहे. तर आता एका वाटीमध्ये मी अगदी 4 ते 5 चमचे दूध घेते आणि याच्यामध्ये आपण जी होममेड कस्टर्ड पावडर बनवलेली आहे तर ती याच्यामध्ये 2 चमचे घालते आणि हे दूध आता मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणतीही गाठ राहू नये. तर या पद्धतीने चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी गॅसवरती अर्धा लिटर दूध उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. तर आता हे जे दूध आहे तर ते आपल्याला हे अर्धा लिटर दुधामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या दुधामध्ये गाठी होणार नाहीत आणि आपलं फ्रूट कस्टर्ड हे छान बनेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अगदी थोडं थोडं करून हे जे कस्टर्ड पावडरचं दूध आहे तर ते या दुधामध्ये मी घालत आहे. एकसारखं हलवायचं आहे अगदी 2 ते 3 मिनिट, म्हणजे जेणेकरून गाठी होणार नाहीत. आणि हे दूध मी 10 ते 15 मिनिट आटवून घेते. याला छान उकळी आल्यानंतर मी याचा गॅस बंद करून घेणार आहे आणि हे दूध जेव्हा रूम टेम्परेचरला येईल त्यावेळेसच हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून हे जरासं घट्ट होईल. तोपर्यंत मी काही फळं कट करून घेते. तर फळांचं आपल्याला आपल्या आवडीनुसार जे आपल्याला फळं आवडतात तर ते आपण घ्यावेत. तर या ठिकाणी मी केळी, सफरचंद, पेरू, द्राक्षे आणि डाळिंबाचे दाणे अशी फळं घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही फळं घेऊ शकता. आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सर्व फळं जे मी कट करून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये काढून घेते. साधारणतः 1-2 तासामध्ये आपलं जे कस्टर्ड मिल्क बनवून घेतलेलं आहे ते थोडंसं घट्ट होतं. तुम्हाला जितपत घट्ट हवं तितपत तुम्ही ठेवू शकता. तर आता हे कस्टर्ड मिल्क आपलं छान थंड झालेलं आहे. तर या फळांवरती मी संपूर्ण घालून घेते. इथे कस्टर्ड मिल्क तुम्हाला जितपत घट्ट हवं आहे तेवढं तुम्ही घ्या.
पण शक्यतो आपण जेव्हा फ्रूट सॅलड बनवतो तर त्यावेळेस हे थोडंसं पातळच हवं, अगदी आईस्क्रीम असतं तितपत घट्ट ठेवू नये. तर आता आपण यामध्ये फ्रूट आणि हे कस्टर्ड मिल्क घातल्यानंतर हे पुन्हा सुद्धा तुम्ही सेटिंगला ठेवू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा सर्व करू शकता. तर तुम्ही पाहू शकता अगदी बाजारात मिळतं तशी आपली कस्टर्ड पावडर तर बनवून झालेली आहेच, पण त्या पद्धतीने आपण जे फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे ते सुद्धा खूप छान झालेलं आहे. संपूर्ण रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.